चला रोपवे चालू झाला. इथं एवढं पाहायला चालत जागा आहे इथं पूर्ण दिसत. हां वरती बघा मस्त चला आता रोपवे मध्ये बसलो आम्ही. हा रोपवे कंट्रोलर आणि आपल्याला ते बघ तिथे मंदिर आहे तिथे जायचं आहे. आता वेट करतोय रोपवेचा आणि मग वरती जाऊ आपण दर्शनाला. दर्शन घेऊ बघूया. चला रोपवे चालू झाला. इथं एवढं पाहायला चालत जागा आहे इथं पूर्ण दिसत. चला आता डायरेक्ट वरती पोहोचूनच काढू व्हिडिओ. रोप में आता बसलो आम्ही. आपला देवी. तर आता आमचं दर्शन झालं देवीचं. आता वरती आलो आम्ही. अजून इथे मंदिर आहे दाखवतो मला. तेव्हा इथं मंदिर आहे. आता इथे दर्शन केला. अजून दाखवतो तुम्हाला. इथे पैसे चिपकवतात. इथे पैसे चिटकवतात. ज्यांचं पैसे चिटकतात नाही तर मग डायरेक्ट ते खाली पैसे पडतात. चला सर्वांच इथं नारळवडी प्रसाद भेटतात. हां चला आता वरून जाऊन आलो आम्ही. मग रोपवे. हा रोपवे इकडनं आलो. इकडनं हा रोपवेचा. आणि आपण गाडी एक्झॅक्ट रोपवेच्या खाली लावली आहे. आणि इकडनं परत खाली चालत यायला. आणि त्या साईडला पण चालत यायला आहे. ते शेड दिसत असेल तर तुम्हाला आता गाडीजवळ घेऊन जातो.
हा मातेचं मंदिर. चला आता आपल्या गाडीजवळ जाऊ आपण, कारण समोरून रोपवेच्या समोरासमोर दिसत नव्हता तो रोपवेचा रस्ता, त्यामुळे थोडा लांब आलो. रोपवेचा आहे बघा इथनं. इथे चप्पल स्टँड आणि इथे पार्किंग. आपली गाडी बाजूलाच पार्क केली एक्झॅक्ट रोपवेच्या समोर. ही आपली गाडी आणि हा रोपवेची एंट्री. चला आता देवीचं दर्शन तर झाला. चालत गेलं असं तर 1 तास जायला, 1 तास यायला, 2 तास ते गेले असते. पण रोपवेने 10 मिनटं जायला, 10 मिनटं यायला, 20 मिनटामध्ये मस्तपैकी देवीची आरती भेटली. एक्झॅक्ट 11:15 वाजता पोचलेलो. 5 मिनटात दर्शन, मग आरती वगैरे झाली आणि मग थोडा फिरलो वरती आणि लगेच रोपवेने खालती. आता बघू नक्की कुठे जायचं माहीत नाही. आजूबाजूचे प्लेस शोधतो आणि मग तसं डिसाईड करतो. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. चला आता पोचलो आम्ही अर्नाळा बीच. गाडी पार्क करून बीचवर गेलो, परत गेलो. देवस्वीचा गॉगल आणि माझा गॉगल, कारण समुद्राच्या इकडे बघितलं ना डोले मिटून जातात, त्यामुळे परत गाडीमध्ये गॉगल आणायला गेलो. तुम्हाला बीच दाखवतो थांबा. आता मी अर्नाळा बीचला पोचलो आम्ही आणि आता बीचवर आंघोळ करणार कधी काही दिसत नाही, तेव्हा बीचला पोचलो. ही बघ देवस्वी बसले कोपऱ्यात. ध्रुव दादाला फोन केले. देवस्वी हा चॉकलेट आणले, चॉकलेट आणले. तिला चॉकलेट पाहिजे, घे चॉकलेट घे. गॉगल दे जा, त्या कुठे पकड. चॉकलेट आणि गॉगल, गॉगल पण घाल. हा बघा बीच थोडा क्राऊड तर नाही इथं, छोट्या थोडा काळा पाणी वाटतं. थोडा जवळ जाऊन बघू आपण. थोडा जवळ जाऊन बघू आपण कसा पाणी येतो. इथनं लांब तर वाटतात थोडासा घाण पाणी आहे, त्यामुळेच कदाचित इथं क्राऊड नसावा. नाही तर सध्या तर लोक अलिबाग वगैरे ते साईडला जातात. देवस्वी बघ एकटीच निघाले गोगल घालून. थांब 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 देवस्वी, हाय कर. हाय हाय. अरे असते असते असते, अरे असते. इकडे इकडे बघ, इकडे बघ, इकडे वरती बघ. अय देवस्वी काय काय पाणी कुठे दाखव मला. पाणी कुठे? पाणी किती आहे? किती पाणी आहे ना बाबा. बघा समुद्र. उंट उंट बघ देवस्वी, उंट. तो बघ तिकडं. थांब 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 थांब. तो बघ उंट बघ, तो बघ उंट बघ तिकडं तिकडं. बाबा कुठे आहे उंट? दाखव मला. हा कुठे उंट? चालले. कुठे चालले? तो तिकडे पण आहे बघ दुसरा. दिसला का? तो बघ, तो बघ. हा आला आला आला. तेव्हा आता देवस्वी गेली पाण्यामध्ये.
आणि तो अर्नाळा फोर्ट पूर्ण रस्त्याला जाऊन ते फोर्टला जाऊ शकता मी बोटीने इथनं. आता बीचवर फिरून झाला आमचा. बघतो आता इथं निघतो आम्ही, थोडा नाश्ता वगैरे करतो आणि मग घरी निघतो. छोटीशीच व्हिडिओ आपली आजची, जास्त काय नाही. जीवदानी लोकेशन आणि अर्नाळा फोर्ट. अजून जर कधी लवकर राहिलो पुढच्या वेळी तर अजून 2-3 ठिकाणं करू, कारण जास्त फिरत नाही, कारण परत घरी जायला उशीर होईल. कारण घरनंच उशिरा निघालो आम्ही. जवळपास सकाळी 8:30 वाजता निघालो आम्ही. 11 वाजता पोहोचलो इकडे जीवदानी मंदिरला. आणि दर्शन वगैरे करून आम्हाला 1 वाजला खाती यायला. परत 2 वाजता इथं अर्नाळा बीचला पोचलो. आणि आत्ता बीच वगैरे फिरून झाला. देवसी बोलतो मोठा पाणी बघू नंतर व्हिडिओ करताना ती बोलत्या का, त्यानंतर शूट करील मी परत. चला आता निघतो आम्ही इथनं.